वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026साठी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण ऑलरेडी 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात. मित्रांनो, कारण जशा प्रकारचे प्रश्नांचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जात आहे परीक्षेसाठी, तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2021साठी प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न असणार आहे. मित्रांनो, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 21 जून 2026 रोजी परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे रविवारच्या दिवशी होणार आहे. तर या ठिकाणी जे आपण एक सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी टोटली इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर मित्रांनो तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, कारण जवळपास महाटेट जून 2026साठी तुम्हाला या ठिकाणी 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे, पहिला प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला जून 2026च्या TETच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे की खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहे, 3 विधान बरोबर असणार आहे आणि 1 विधान या ठिकाणी चुकीचे राहणार आहे. तर हे बघा, ऑप्शन 1 काय दिलेला आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे की अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते. म्हणजे पहिला जे विधान आहे ते बरोबर आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे की उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरतात. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नेगेटिव्ह टॅगवर्ड आलेला आहे, म्हणजे अनावश्यक ठरतात. हे या ठिकाणी टोटली निगेटिव्ह झालेलं आहे, म्हणजे आपला अयोग्य विधान झालेलं आहे. ऑप्शन 3 दिलेला आहे की अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिके महत्त्वाची ठरतात. हे सुद्धा या ठिकाणी योग्य विधान असणार आहे. आणि ऑप्शन जे 4 दिलेला आहे की उद्दिष्टप्राप्तीची दृष्टीने धडपड करावी लागते, म्हणजे पर्याय 4 सुद्धा या ठिकाणी बरोबर असणार आहे. परंतु ऑप्शन जे 2 आहे मित्रांनो, ते आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल म्हणजे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. अशाच प्रकारचे लॉजिकली प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो. म्हणजे जर आपण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस या ठिकाणी केली तर आपल्याला म्हणजे लगेच प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा जे प्रश्न आहे स्क्रीनवर दिलेला आहे की प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर हे बघा मित्रांनो, व्याख्या दिलेली आहे, डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. 2013च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता की प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे मत कोणाचे आहे किंवा असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, जुश्री, ऑप्शन 2 कंबोज, ऑप्शन 3 स्निग आणि ऑप्शन 4 लिंडस्ले. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असणार आहे मित्रांनो, लिंडस्ले आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. व्याख्या तुम्हाला विचारली जाते, उपपत्ती तुम्हाला विचारली जाते मित्रांनो. म्हणजे अशाच प्रकारचे, म्हणजे सीटेटमध्ये तुम्हाला पॅडागॉजी असते मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयामध्ये, परंतु TETमध्ये तसं नसतो. TETमध्ये तुम्हाला डायरेक्ट 1 लाइनर प्रश्न असतात आणि कॉन्टेंट बेस्ड प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. लक्षात ठेवा, म्हणजे 1-2 व्याख्या विचारली जाते, 1-2 उपपत्ती संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे टोटली अनालायसिस करून आपण प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न या ठिकाणी ॲड करत आहोत. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे बघा. प्रश्न दिलेला आहे की आकलन, शोध,
दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी मांडले आहे. हा सुद्धा एक वन लाइनर प्रश्न झाला. आता या ठिकाणी आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू कोणी मानले आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे, किंवा असे मत कोणी मांडले आहे अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. विल्यम स्टर्न ऑप्शन 1, ऑप्शन 2 टर्मन, ऑप्शन 3 थॉर्नडाईक किंवा ऑप्शन 4 अल्फ्रेड बिने. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असणार आहे मित्रांनो अल्फ्रेड बिने आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण सुद्धा आपण या प्रश्नाचं या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की अल्फ्रेड बिने या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे विश्लेषण करताना आकलन, शोध, दिशा आणि टीका हे बुद्धिमत्तेचे 4 महत्त्वाचे पैलू किंवा घटक असल्याचे मांडले. त्यांच्या मते कोणत्याही बौद्धिक क्रियेमध्ये या 4 प्रक्रियांचा समावेश असतो अशा प्रकारे स्पष्टपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. कारण प्रश्न बदलून विचारले जातात. आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, चौथा जे प्रश्न आहे स्क्रीनवर दिलेला आहे की सजीवांची लक्षणे. हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले ॲज अ टीचर. आपल्यासाठी हा सोपा प्रश्न आहे, कारण या ठिकाणी प्रश्न तुम्ही जर काळजीपूर्वक वाचून घेतला, प्रश्न काय आहे पुन्हा प्रश्न वाचून घ्या की सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. ओके, येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थ्यांकडून जी माहिती होती ती माहिती अगोदर शिक्षकांनी काढून घेतली अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा ऑप्शन जे 2 असणार आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे माहीत होता ते शिक्षकांनी सर्वप्रथम काढून घेतला. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाचवा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता. आता हे बघा मित्रांनो हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि थोडा डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा हा तुमच्यासाठी असू शकतो की क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता. तर हे बघा लक्षात ठेवा. ऑप्शन 1 अनुकरण, म्हणजे अनुक्रमानिका 1 अनुकरण, 2 क्रिया कौशल्य, 3 अचूकता, 4 संधिकरण आणि 5वा असणार आहे स्वाभाविकीकरण. म्हणजे ऑप्शन जे आपला 4 या ठिकाणी दिलेला आहे ते बरोबर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्न जे असणार आहे परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. कारण जशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करत आहोत मित्रांनो, म्हणजे टोटली सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो टोटली क्वेश्चन आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. फक्त चॅनलची मेंबरशिप तुम्ही घेऊन घ्या जॉईन बटनला जॉईन करून. प्रश्न काय विचारलेला आहे प्रश्न तुम्ही पाहू शकतात. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. ओके, आता प्रश्न काय म्हणजे या ठिकाणी दुसरा प्रश्न काय तयार होऊ शकतो की व्यक्तिभेद निर्माण होण्यासाठी प्रमुख घटक कोणता. तर परिस्थिती आपला प्रमुख घटक असणार आहे. त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो परिस्थिती संदर्भात या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर कोणता विधान या ठिकाणी योग्य नाही. आता म्हणजे हा सुद्धा एक नेगेटिव्ह क्वेश्चन झालेला आहे, कारण 3 विधाने बरोबर दिलेली आहे आणि फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचं राहणार आहे. आता तो विधान कोणता. तर हे बघा ऑप्शन 1 काय आहे, जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो. डेफिनेटली होतो, 100% होतो. म्हणजे पहिले जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. ओके, दुसरा 2 काय दिलेला आहे की एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाही. हे या ठिकाणी नेगेटिव्ह आहे, म्हणजे चुकीचा दिलेला आहे. तुम्ही म्हणजे हे विधान वाचून घ्या. विधान काय दिलेलं आहे की एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाही, तर ते मुले भिन्न असतात. या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. ऑप्शन 3 काय आहे, झोपडपट्टीतील राहणारी मुले व सधन कुटुंबातील राहणारी मुले यांच्या जाणीवेत समजशक्ती व वर्तमानमध्ये फरक आढळतो, 100% आढळतो. आणि ऑप्शन जे 4 दिलेला आहे की सारखी बुद्धिमत्ता असलेली पण
आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडतो, म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी एकच म्हणजे विधान या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे की एकच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाही, या ठिकाणी टोटली निगेटिव्ह असणार आहे, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे प्रश्न असेच असतात, म्हणजे तुम्हाला जे ऑप्शन्स दिले जातात, ऑप्शनसुद्धा हेच दिले जातात, परंतु फक्त बदलून ते ऑप्शन तुमच्यासाठी म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये वापरत असतात. तर प्रत्येक जे ऑप्शन दिलेलं आहे, प्रत्येक जे विधान दिलेलं आहे मित्रांनो, ते काळजीपूर्वक वाचा, कारण परीक्षेला 85 डेज आर लेफ्ट, म्हणजे 85 दिवस बाकी आहे परीक्षेला, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न बघा. ओके, 7वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विचार असत्य आहे. आता हे बघा मित्रांनो, तोच टाईपचा प्रश्न या ठिकाणी अवधाना संदर्भात दिलेला आहे. यापूर्वी आपण परिस्थितीबाबत प्रश्न पाहिला होता, आता या ठिकाणी अवधानाबाबत कोणते विचार असत्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा चुकीचे आहे, अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 विधान बरोबर दिलेली असेल आणि फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचा दिलेला असेल, तो विधान कोणता? तर हे बघा, अवधान ही एक निवड प्रक्रिया आहे डेफिनेटली, म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते बरोबर आहे. ओके, अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, 100% होते, म्हणजे ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, हे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे मित्रांनो. आता मी या ठिकाणी व्हिडिओ क्रिएट करत आहोत आणि व्हिडिओ तयार करताना म्हणजे दुसऱ्या गोष्टीवर अवधान केंद्रित होऊ शकत नाही, म्हणजे या ठिकाणी हा चुकीचा विधान दिलेला आहे. काय दिलेला आहे की एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, टोटली या ठिकाणी निगेटिव्ह असणार आहे. आणि ऑप्शन जे 4 दिलेला आहे की अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबींवरही होते, म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन जे 3 असेल या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण असत्य विचार कोणते अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला होता, म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपलं अयोग्य विधान राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. ओके, 8वा जे प्रश्न आहे, प्रश्न तुम्ही पाहू शकतात. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही, तोच टाईपचा प्रश्न आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला जे सब्जेक्ट आहे म्हणजे परिस्थिती, प्रेरणा, अवधान, हे या ठिकाणी फक्त चेंज होत आहे, टॉपिक चेंज होत आहे, प्रश्न तशाच प्रकारचे विचारले जात आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही, म्हणजे 3 वैशिष्ट्य असणार आहे, परंतु एक या ठिकाणी निगेटिव्ह दिलेला आहे, म्हणजे चुकीचा दिलेला आहे. आता पाहूया आपण. ओके, ऑप्शन 1 काय आहे? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे, बरोबर आहे, ऑप्शन 1 बरोबर आहे. ओके, दुसरं काय आहे? प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते, 100% होते, म्हणजे ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 3 काय दिलेलं आहे की प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो, या ठिकाणी चुकीचा असणार आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपला काय आहे या ठिकाणी उत्तर झालेला आहे. ऑप्शन 4 दिलेला आहे की वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा अकार्यरत असते, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला म्हणजे कार्यरत असला पाहिजे होतं ते. ओके, म्हणजे या ठिकाणी ओके, म्हणजे ते स्पेलिंग मिस्टेक असेल, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. सोपा प्रश्न आहे, 1 लाइनर क्वेश्चन आपण ॲड केलेला आहे. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न दिलेला आहे की शिक्षण प्रक्रिया डॅश डॅश चालणारी प्रक्रिया आहे. ओके, मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे, आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, नेहमी चालणारी प्रक्रिया आहे किंवा सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर हे बघा, शिक्षण ही प्रक्रिया आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी बरोबर उत्तर असू शकतो, सतत चालणारी प्रक्रिया सुद्धा बरोबर उत्तर असू शकतो आणि नेहमी चालणारी प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी बरोबर उत्तर असू शकतो, परंतु आयोगाने या ठिकाणी उत्तर काय दिलेलं आहे की आजन्म चालणारी प्रक्रिया म्हणजे जीवनपर्यंत चालणारी प्रक्रिया. आता जीवनपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत, नेहमी सतत एकच झाला, म्हणजे ऑप्शन जे 2 या ठिकाणी आहे त्या आयोगाने बरोबर उत्तर दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10.
10वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की आत्मनिरीक्षण पद्धती डॅश डॅश आहे. आता हे बघा मित्रांनो, आत्मनिरीक्षण पद्धती ही डॅश डॅश पद्धती आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. संदिग्ध पद्धती आहे, शास्त्रीय पद्धती आहे, अशास्त्रीय पद्धती आहे किंवा दोषपूर्ण पद्धती आहे. तर लक्षात ठेवा की आत्मनिरीक्षण पद्धती ही शास्त्रीय पद्धती आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयाचे टोटली सिलेबस तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तुम्हाला टोटली प्रॅक्टिस या चॅनलच्या मार्फतून केली जाणार आहे. मित्रांनो, तर आता जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ओके, क्वेश्चन नंबर 11. प्रश्न 11 दिलेला आहे की मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे तोच टाईपचा हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, म्हणजे ऑब्झर्वेशन करत राहा की प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहे. अयोग्य आहे, योग्य आहे, असत्य आहे, सत्य आहे, वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य नाही, अशा प्रकारचे मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर या ठिकाणी काय आहे की मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे चुकीचा विधान कोणता? तर हे बघा, अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, बरोबर आहे. ओके, वगळलेल्या गोष्टीचा फार विचार करू नये, बरोबर आहे, कारण आपल्याला मानसिक संघर्ष कमी करायचा आहे. ऑप्शन 2 काय आहे? निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, हा सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन 1 चुकीचा दिलेला आहे. ऑप्शन 1 काय दिलेला आहे की संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की वाचन अक्षमता ओके असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. म्हणजे फक्त टॉपिक चेंज होत आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. शब्द आठवणे कठीण जाते, बरोबर आहे, कारण विद्यार्थ्याला वाचन क्षमता आहे, बरोबर आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. ओके, अयोग्य आहे विचारलेला आहे. अंकाचा क्रम चुकीचा लावतात, डेफिनेटली बरोबर आहे. अंकाचा क्रम सुद्धा ते विद्यार्थी चुकीचा लावतात. अनावश्यक अक्षरे जोडतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी झाला. कारण अयोग्य विधान कोणते? तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. या ठिकाणी हा सुद्धा म्हणजे आपला अयोग्य विधान असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये एक मिनिट. ओके, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखविते? आता हे बघा मित्रांनो, तोच टाईपचा प्रश्न आहे. म्हणजे फक्त एकच विधान या ठिकाणी बरोबर आहे आणि 3 विधान टोटली चुकीचे दिलेले आहे. अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखविते. ओके, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, चुकीचा दिलेला आहे. ओके, दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते, हे सुद्धा चुकीचं आहे. ओके, आपण विसरून जाता दीर्घकाळ जर सराव केला नाही तर. ओके, ऑप्शन 3 काय आहे? अध्ययनामुळे आकलन होते, हे बरोबर आहे. अध्ययनामुळे आकलन होते. आणि ऑप्शन 4 काय दिलेला आहे की अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे, तर हे सुद्धा चुकीचं असणार आहे. मित्रांनो, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, फक्त ऑप्शन जे 3 या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14वा जे प्रश्न आहे ते डॉक्टर ब्लूम संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीची विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पहिला प्रश्न तयार असा होतो की डॉक्टर ब्लूम
यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे? तर लिहून घ्या मित्रांनो की प्रभुत्व संपादन उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. आणि प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तोच टाईपचा प्रश्न या ठिकाणी सुद्धा डॉक्टर ब्लूम आणि प्रभुत्व संपादन उपपत्ती संदर्भात विचारलेला आहे. म्हणजे एक नेगेटिव्ह आहे, बाकी 3 या ठिकाणी बरोबर राहणार आहे. तर हे बघा, प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो, बरोबर आहे. ऑप्शन 2, प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्याच्या अवक्यातील उद्दिष्टे ठरवली जाते, हे सुद्धा बरोबर आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थाला किती वेळ लागला, चुकीचा दिलेला आहे, किती वेळ लागला हे पाहिले जाते. म्हणजे ऑप्शन 3 जे असणार आहे मित्रांनो, कोणते विधान योग्य नाही, म्हणजे ऑप्शन 3 चुकीचा दिलेला आहे. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजते, म्हणजे ऑप्शन 4 बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 3 असेल ते या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे, उपपत्ती संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. तर बहुघटक उपपत्ती कोणाची आहे? एडवर्ड थॉर्नडाईक यांची आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, तर हे बघा, तुमच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026चे आपण अपडेट नोट्स या ठिकाणी एकत्रित केलेले आहोत मित्रांनो. म्हणजे 2026च्या परीक्षेसाठी आपण स्पेशल हे नोट्स तयार केलेले आहोत. त्या ठिकाणी एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र विषयाचे नोट्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे टोटली क्वालिटी बेस्ड नोट्स या ठिकाणी आपण तयार केलेले आहे मित्रांनो. हिंदीचे 90 पेजेस आहे, मराठी 84 पेजेस आणि बालमानसशास्त्र 84 पेजेस. म्हणजे टोटली इम्पॉर्टंट टॉपिक आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. आणि प्राइस फक्त आपण 399 मध्ये 399 रुपये आपण या ठिकाणी ठेवलेले आहे मित्रांनो. जर तुम्हाला हिंदी पाहिजे, मराठी पाहिजे किंवा बालमानसशास्त्र पाहिजे मित्रांनो, तर वेगवेगळे सुद्धा तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. तुमच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026साठी मित्रांनो बेस्ट नोट्स हे असणार आहे. कारण जशा प्रकारचे हे नोट्स आहे मित्रांनो, टोटली सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. म्हणजे जवळपास 90 मार्कासाठी हे नोट्स आहे मित्रांनो. म्हणजे 30 मार्क हिंदी, 30 मार्क गणित बालमानसशास्त्र आणि 30 मार्क मराठी विषयाचे असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि जर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे फक्त नोट्स तुम्हाला पाहिजे तर 199 मध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 16. ओके, थोड़ी वॉइस में प्रॉब्लम हो रही, चलिए कोई दिक्कत नहीं. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सायकल चालविण्याचे कौशल्य 2025च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. हे मोटरसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, धनसंक्रमण. कारण प्रश्न वाचून समजून घ्या. 2025मध्ये हा प्रश्न आला होता की सायकल चालविण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे धनसंक्रमण असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू, लक्षात ठेवा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, आधी वस्तू व नंतर वर्णन. ओके, आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो. आता ती पद्धत कोणती? आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे किंवा ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ऑप्शन 2 सोप्याकडून अवघ्याकडे. ऑप्शन 3 मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा ऑप्शन 4 विशेषाकडून सामान्याकडे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय असणार आहे? तर हे बघा, आधी वस्तू व नंतर वर्णन म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे. हा सुद्धा प्रश्न 2025च्या पेपर 1 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश डॅश यांनी मांडले. एडवर्ड थॉर्नडाईक. म्हणजे पर्याय जे 2 असेल,
ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पेपर 1 2025च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता मित्रांनो. म्हणजे खूप सोपे प्रश्न होता. 2024 आणि 2025ची तुम्ही प्रश्नपत्रिका पहा. खूप सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहे मित्रांनो. फक्त अभ्यास करा, आपले नोट्स वाचा, आमचे व्हिडिओ बघा मित्रांनो. फक्त अभ्यास करा म्हणजे 100% मी तुम्हाला प्रॉमिस करतो की 100% तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळेल मित्रांनो. 82ची आपली पासिंग असते, 90 मार्काची आपली पासिंग असते. जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर मागच्या वर्षी म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये कित्येक विद्यार्थी आपले 100 क्रॉस केलेले आहे, ज्यांना 105, 107, 110 मार्क मिळालेले आहे मित्रांनो. फक्त अभ्यास करा, बाकी काहीच करू नका. प्रॅक्टिस करत राहा फक्त, आणि खूप सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे भावग्रहण, कौशल्य, नीती किंवा माहितीपर. तर हे बघा, नीती आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये आपण पाहिला आहोत मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी टोटली जे प्रश्न होते मित्रांनो ते सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न होते. जवळपास 100 प्रश्नापैकी आपण 20 किंवा 30 प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत. आणि तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की महाटेट 2026 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी प्रीमियम क्वेश्चन सेट आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका आहे विथ आन्सर की, आणि पेपर 2 साठी वेगळी 10 प्रश्नपत्रिका आहे विथ आन्सर की. म्हणजे डिफिकल्टी लेवलनुसार आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. PDF फॉर्मॅटमध्ये हे प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे. व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. फक्त पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, पेपर 2 साठी सुद्धा घेऊ शकतात मित्रांनो. आणि दोन्ही पेपरसाठी तुम्ही जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला परचेस करायची असेल तर 199 आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेला आहे मित्रांनो. आताच या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करून घ्या. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि टोटली जशा प्रकारचे आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न असतात मित्रांनो आणि सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट टोटल प्रश्न आपण या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहेत, जे तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये डायरेक्ट परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर आताच या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.